हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण पाहूया 23 फेब्रुवारीला मार्केट निफ्टी 50मध्ये कशा प्रकारे मोमेंटम बघायला भेटू शकते. एक जी 25,663 ही एक लेवल, ही लिक्विडिटी आहे आणि 25,532 ही एक लिक्विडिटी. एवढं लक्षात ठेवा, दोन लिक्विडिटी आहेत मार्केटला, बरोबर आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल इथंच तर मार्केट ट्राय काय करणार 25,532ची इथली जर लिक्विडिटी घेतली तर मार्केट ट्राय करणार 25,663ची लिक्विडिटी घेण्याचं. जर मार्केटने गॅप अप ओपन जर झालं कुठं 25,663च्या आसपास, कुठं इथं 25,663च्या आसपास, आणि ह्याची जर लिक्विडिटी घेऊन खालच्या साईडला क्लोजिंग दिलं मार्केटने, मार्केट ट्राय काय करणार आहे 25,532ची लिक्विडिटी घेण्याची, बरोबर आहे. आणि जर मार्केट 25,532 लिक्विडिटी घेऊन पण डाऊनला जात असेल तर खाली आपल्याला सपोर्ट आहे मार्केटला 25,480च्या आसपास, कुठं ह्या लेवलला 25,480 ही एक लेवल आहे सपोर्टचं, स्ट्रॉंग सपोर्टचं उद्याच्याला काम करू शकते मार्केटमध्ये. त्यानंतर लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केट 25,450. जरी मार्केट ह्याला ब्रेक करत असेल तरी मार्केट ट्राय करू शकतं 25,450ला येण्याचा, आणि इथून मार्केट रिजेक्शन घेऊन वरच्या साईडला जाऊ शकतं. परंतु उद्याच्याला मार्केट एक असं डाऊन साईडलाच राहणार आहे, फक्त स्ट्रॉंग डाऊन नाही राहणार, असं साईडवेज हळूहळू असं डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटच्या. जर डाऊन साईडला राहत असेल तर स्ट्रॉंग डाऊन काय जाऊ शकत नाही, आणि अप पण जर गेलं तर मार्केट असं साईडवेज टाईपच राहू शकतं, जास्त स्ट्रॉंग पण जाऊ शकत नाही. जर फ्लॅट ओपन होत असेल तरचा विषय हा, समजलं. आणि तसंच जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा म्हणजे 25,715च्या आसपास, म्हणजे वर एक रेजिस्टन्स आहे मार्केटला आपल्याला कोणता 25,715चा हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर मार्केटला अजून 25,779चा हा एक रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे. तर हे दोन रेजिस्टन्स आहेत मार्केटला उद्याच्याला. मार्केट जर गॅप ओपन होत असेल कुठं 25,715च्या आसपास इथून, आणि जर मार्केट याच्या खालीच क्लोजिंग देत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं डाऊन साईडला जाण्याचं, बरोबर आहे. आणि जर मार्केट 25,779च्या आसपास ओपन होतं आणि ह्याच्या खाली क्लोजिंग देत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं डाऊन जाण्याचं. परंतु जर मार्केट 25,715 ही जी लेवल आहे ह्याच्यावरच सस्टेन करत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं वर जाण्याचं, 25,779पर्यंत मार्केट जाऊ शकतं. परंतु उद्याच्याला जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल, मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल ह्या लेवलच्या आसपास, इथं कुठं पण मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केटला उद्याच्याला आपल्याला प्रॉफिट सेलिंग बघायला भेटू शकते, बरोबर आहे. तर प्रॉफिट बघायला भेटू शकतो, म्हणजे क्वांटिटी क्लोजिंग जर झाली तर मार्केट हळूहळू साईडवेज किंवा डाऊन साईडला बघायला भेटू शकतो. मग मार्केट ह्या लेवलला ओपन हो किंवा ह्या लेवलला ओपन हो, मार्केट ट्राय करू शकतं डाऊन जाण्याचं, कारण प्रॉफिट बुकिंग बघायला भेटू शकते आपल्याला उद्याच्याला मार्केटमध्ये 23 तारखेला. तसंच जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं मोर दॅन 100 पॉईंट म्हणजे जवळजवळ 25,480च्या आसपास, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल इथं 25,480च्या आसपास इथं जर ओपन होत असेल, किंवा मग 25,450च्या आसपास इथं जर ओपन होत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं इथून फेक सेलिंग दाखवून, म्हणजे फेक ब्रेकआउट दाखवून मार्केट सस्टेन करू शकतं. जर मार्केटला वर यायचं तर मार्केट ह्या लेवलच्या दोन लेवलच्या आसपास सस्टेन करून मग मार्केट वर येऊ शकतं, मार्केट काय डाऊन जाणार नाही जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तरचा विषय हा, बरोबर आहे. आणि जर मार्केटने 25,450 ही जी लेवल दिसते लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केटचा 25,450 कोणता हा वाला, हा जर ब्रेक केला मार्केटने तर मार्केटला म्हणजे बरंच लांब सपोर्ट आहे मार्केटला, सपोर्टच नाही आहे मध्ये, मार्केटला डायरेक्ट सपोर्ट आहे 25,108चा. जर मार्केटने 25,450 हा जर ब्रेक केला तर मार्केटला 25,108चा डायरेक्ट हा सपोर्ट आहे. ह्याच्यामध्ये आधी मार्केटला सपोर्ट नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं मार्केट उद्याच्याला तरी पडत असेल तर एवढं डाऊन जाऊ शकत नाही. तर मार्केट काय करू शकतं, जर गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन डाऊन जर मार्केट आलं कुठं 25,480 किंवा 25,450च्या आसपास, तर मार्केट त्या लेवलवर येऊन सस्टेन करू शकतं, ह्या दोन्ही लेवलवर सस्टेन करू शकतं. आणि मार्केटला ज्यावेळेस मार्केटला ब्रेकआउट भेटेल वरच्या साईडला तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं, डाऊन साईडला डाऊन जाऊ शकतं, पण मार्केट ह्या दोन लेवलच्या आसपास येऊन सस्टेन करू शकते, करणार नाही करू शकते सोमवारच्याला. आणि तसंच जर बघितलं आपण मार्केटनी 25,779
ही जर लेवल ब्रेक केली 25,779 किंवा जर ब्रेक केली 25,715 ब्रेक केली तर मार्केट 25,779 पर्यंत, आणि जर 25,779 ब्रेक केली तर मार्केट पुढे जाणार 25,885. तर हा एक लिक्विडिटी रेजिस्टन्स आहे मार्केटला 25,888. हा एक लिक्विडिटी रेजिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. हे होते मार्केटच्या 23 फेब्रुवारीच्या IMP लेवल्स. परत सांगतो, पहिला याचा रेजिस्टन्स आहे 25,715चा, त्याच्यानंतर 25,779 आणि त्याच्यानंतर तिसरा रेजिस्टन्स आहे 25,885. हे आहेत 3 रेजिस्टन्स सोमवारसाठी. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सपोर्ट आहेत मार्केटला 25,480चा आणि दुसरा 25,450चा. हे 2 सपोर्ट आहेत. आणि त्याच्यानंतर इंटरनल बघायचं झालं तर हा 25,663 हा एक आहे मार्केटला लिक्विडिटी रेजिस्टन्स, आणि 25,532 हा पण लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केटचा. इथून मार्केटने लिक्विडिटी ग्रॅप केली तरच मार्केटवर जाणार, ब्रेक केली तर मार्केट डाऊन शकतो. तसंच मार्केट 25,663 ही जर लिक्विडिटी स्वीप केली किंवा घेतली तरच मार्केट डाऊन साईडला होतं. जर ब्रेक केला ह्या लेवलला तर मार्केट अप साईडला जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि शक्यतो ॲनालिसिसनुसार मार्केट उद्याच्याला साईडवेजच राहण्याचे चान्सेस आहेत. 23 फेब्रुवारीला मार्केट साईडवेज राहण्याचे चान्सेस आहेत. हे होतं 23 फेब्रुवारीचे निफ्टी 50चे ॲनालिसिस. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे उद्याच्या मार्केट क्लोज झाल्यानंतर कमेंट्समध्ये कमेंट्स द्या. तुम्हाला कसा वाटला, उपयोगी पडला, नाही पडला. धन्यवाद तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल.